सरकारकडून पैसे भेटते. शेवगाव नगर परिषदेने एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेवगाव शहरामधील जी काही अतिक्रमणे आहे ती अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे. वास्तविक पाहता शेवगाव शहरातील माजी नगरसेवक एका ठराविक भागातलं अतिक्रमण काढण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेला अनुसरून नगर परिषदेनं विशेष करून नगर परिषदेच्या ज्या काही मुख्याधिकारी आहे गाडगे मॅडम त्यांनी आणि पदाधिकारी यांनी मिळून शेवगाव शहरातले ठराविक भागापुरतं जे अतिक्रमण काढायचं होतं ते न काढता त्याचा संदर्भ घेऊन शेवगाव शहरातली शासकीय जागेवरची अतिक्रमण त्यांनी जोरात काढली. एप्रिल आणि मे मध्ये हे अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू होती. नोटिसा दिल्या होत्या, 7 दिवसाची मुदत दिली होती. रस्त्यावरती अतिक्रमण गोरगरीब लोकांची होती, कोणी टपरी चालक होतं, छोटे मोठे व्यावसायिक अतिक्रमण करून अनेक वर्षांपासून आपली उपजीविका कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवत होते. 7 दिवसाची मुदत दिली, अतिक्रमण जर काढली नाही तर ते त्यांनी JCB आणून सगळी अतिक्रमण काढली. त्यावेळी देखील शहरातल्या आम्ही सगळ्यांनी संबंधित जी अतिक्रमण काढत होते त्याला आम्ही विरोध केला. तो विरोध याच्यासाठी होता की अतिक्रमण काढण्याच्या अगोदर तुमच्याकडे अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन करण्यासाठीचा बी प्लॅन काही आहे का? कारण अगोदरच मागच्या वर्षी रस्त्याच्या कडेची असणारी जी अतिक्रमण ती शासनाने काढली तेव्हा देखील सगळ्या या व्यावसायिकांचं कंबरट मोडलं होतं, हे रस्त्यावरती आली होती. आता परत वर्षभरानंतर थोडीफार स्थिरस्थावर झालं होतं, परंतु नगर परिषदेने ती अतिक्रमण सगळी काढली आणि जे छोटे छोटे वर्षानुवर्षापासून 50-50, 60-60 वर्षापासून जे अतिक्रमण धारक होते त्यांची अतिक्रमण काढली, ते रस्त्यावरती आले. आम्ही 5 दिवस आंदोलन केलं. आम्ही अतिक्रमण काढण्याच्या विरोधामध्ये नाही होत, अतिक्रमण निघालं पाहिजे, परंतु अतिक्रमण काढत असताना त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. तुमच्याकडे बी प्लॅन असला पाहिजे. तुम्ही इथं गाळे बांधून त्यांना तुम्ही चालवायला द्यायला पाहिजे, परंतु तसा कोणताही प्लॅन नगर परिषदेकडे नसताना त्यांनी सर्रास फक्त जे रस्त्याचे अतिक्रमण होती उजाड करायची, ओसाड करायची, तोडून टाकायची, म्हणजे फक्त मोडायचं काम केलं नगर परिषदेने. सगळी अतिक्रमण निघालीत का? तर आमचा आक्षेप आहे त्याच्यावरती. आम्ही बघतोय की एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गरिबांची अतिक्रमण काढली. त्याच्यानंतरची जी अतिक्रमण आहे, मोची गल्ली असेल, जैन गल्ली असेल, सोनारपेठ असेल, या भागातल्या व्यावसायिकांनी ही मोठाली धंदाणग्यांची अतिक्रमण आहे, त्यांना त्यांनी नोटिसा दिल्या. माझ्याकडे पत्र आहे, नगर परिषदेनं त्यांना पत्र दिलेलं आहे, नोटिसा दिल्या आणि 8 जूनला त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला एक पत्र दिलेलं आहे नगर परिषदेने की शेवगाव नगर परिषद शेवगाव अतिक्रमण मोहीम चालू आहे. शेवगाव नगर परिषद हद्दीतील मूची गल्ली, सोनारपेठ, जैन गल्ली रस्त्याच्या व धर्मशाळा येथील नाल्यावरील अतिक्रमण काढण्याच्या अनुषंगाने आराखड्यानुसार 9 मीटर आहे आणि सोनारपेठ हा रस्ता 12 मीटर इतका आहे. अतिक्रमणे काढते वेळेस नागरिक प्रशासनाची उजळ घालतात, त्यामुळे तुम्ही आम्हाला हद्द पुन्हा निश्चित करून द्या, अशा पद्धतीचं पत्र 8 जूनला नगर परिषदेने भूमी अभिलेख कार्यालयाला दिलेलं आहे. त्याला उत्तर म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाने नगर परिषदेला पत्र दिलंय 2 दिवसानंतर 10 जूनला की आपण जी काय अद्ययावत प्रणाली सुरू झालेली आहे त्या वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन तुम्ही अर्ज करा, अशा पद्धतीचे पत्र भूमी अभिलेख कार्यालयाने 10 जूनला दिलेलं आहे. मी परवा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गाडगे मॅडम यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जी काही मोहीम सुरू केली होती अतिक्रमण काढण्याची, तुम्ही सोनारपेठ, जैन गल्लीला 21 दिवसाची मुदत दिली होती, आता 21 दिवस नाही, पावणे 2 महिने झालेत, 1 इंचही अतिक्रमण स्वतःहून त्या लोकांनी काढले नाही, त्या व्यावसायिकांनी. आपण देखील त्याच्यावरती काही कारवाई केली नाही, आपणही मुग गिळून गप्प आहे. प्रकार काय? ते म्हणलं आम्ही भूमी अभिलेखला पत्र दिले. जेव्हा भूमी अभिलेखला पत्र दिलं त्यांचं उत्तर आलं नाही असं त्या म्हटल्या, तेव्हा मी भूमी अभिलेखच्या कार्यालयाशी बोललो. ते म्हणले 10 जूनला आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे.
परत आम्ही मॅडमला विचारलं तर मॅडम म्हणल्या ते पत्र आमच्या कार्यालयात प्राप्त झालेलं नाही. म्हणजे 2.25 महिने झालेले आहे. भूमी अभिलेखवाले म्हणतात आमच्या जावक रजिस्टरला नोंद आहे. आमच्या कार्यालयात एक व्यक्ती जो नगर परिषदेमध्ये ते पत्र दिलेलं आहे आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणतात की आमच्याकडे या पत्राची नोंदच नाही. मला असं वाटतं की हा लोकांना मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मुख्याधिकारी आणि नगर परिषद करत आहे. आम्ही सामाजिक न्यायाची लढाई लढणारी माणसं आहोत. जो गरिबाला न्याय आहे तो किती मोठा असला, धंदानगा असला, त्याला देखील तोच न्याय असला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही गरिबांची अतिक्रमणं काढली, आता मोठ्याची अतिक्रमणं का थांबवली तुम्ही? तर याचा अर्थ आहे की कुछ दाल में काला आहे. इथं जे काही व्यावसायिक आहे त्या व्यावसायिक आणि नगर परिषदेच्यामध्ये डील झालेली अशी चर्चा आहे. डील करणारे कोण आहे? तर इथं पदाधिकारी आहेत, निवडून गेलेले काही पदाधिकारी आहेत, ते डील करतात मोठाल्या दुकानदारांना, व्यावसायिकांना वाचवण्यासाठी. मी मुख्याधिकाऱ्यांशी देखील बोललेलो आहे. आम्ही उद्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही अतिक्रमण आम्ही काढतायत, स्वतः उभ्या राहून तुम्ही अतिक्रमण काढलेले आहे. शेवटचं अतिक्रमण निघेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही कोर्टामध्ये गेलेली याचिका आहे. तुम्ही कुठेही बदलून गेलात, मुख्याधिकाऱ्यांना या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो, आपण इथून बढतीवर जा, बदलीने जा, परंतु जर यदा कदाचित इथली अतिक्रमण जर काढायची राहिली तर वंचित बहुजन आघाडी आम्ही तुम्हाला सोडणार नाही, हा इशारा आम्ही बघतोय की सोनार पेठेमध्ये 12 मीटरचा रस्ता आहे. 12 मीटर म्हणजे 42 फुटाचा रस्ता आहे. जैन गल्लीमध्ये 9 मीटरचा रस्ता आहे. हे अतिक्रमण कधी काढणार आहात तुम्ही? गरिबांना तर उदास केलं, भकास केलं, त्यांना रस्त्यावरती आणलंय तुम्ही त्यांच्या बाबतीत तोच निर्णय का घेत नाही, तो न्याय का घेत नाही? आम्ही सगळं बघणार आहोत. हे पत्र भूमी अभिलेखने पत्र द्यायचं, नगर परिषदेने पत्र द्यायचं, एकमेकांना हा सगळा वाचवण्याचा कार्यक्रम आहे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. आणि याला डील करणारे निवडून गेलेले काही लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत या शहरातले, ते सगळं ह्या गोष्टी मॅनेज करतात. आम्ही मात्र त्यांचे मनसुबे जे आहेत ते मनसुबे आम्ही खपून घेणार नाही. आम्ही ते उधळून लावू आणि या शहरातलं शेवटचं अतिक्रमण निघेपर्यंत आमचं लक्ष राहील आणि लढाई आम्ही तोपर्यंत लढतो.